व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, काही जणांना सतत रडायची सवय लागलेली असते आणि असंच एक रडकं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभले. आता हे उद्धव ठाकरे आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या 2022 पासून आपण रोज हेच ऐकत आलेलो आहोत की बाग चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हे चोरलं, ते चोरलं. आता त्यांनी नवीनच एक विधान केलंय की मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवायचा. हे बाळासाहेबांचं स्वप्न आणि असली शिवसेना ही माझ्याकडे आहे. त्यामुळे ह्या गद्दारांनी विचार करायला पाहिजे की त्यांनी काय पाप केले, यांना लाजा वाटल्या पाहिजे. हे उद्धव ठाकरे यांचे स्टेटमेंट्स आहे जे त्यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेमध्ये दिले. छोट्या छोट्या क्लिप आहेत, बघून घ्या. म्हणजे तुमचाही विश्वास असेल, तुमचीही खात्री पटेल की उद्धव ठाकरे हे त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. उद्धव ठाकरे बोलत असताना नेहमीच दुसऱ्याचा अपमान करत असतात. म्हणजे शिंदेंनी पाप केलं, यांना लाजा वाटल्या पाहिजे, गद्दार, खोके, मिंदे, टरबुजा, फडतूस, कलंक, हे असे शब्द असतात यांचे वापरण्यातले. आणि नंतर हे आणि यांचा गरगडीच बोंब मारतो की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला डाग पडत चालला आहे आणि राजकीय संस्कृती महाराष्ट्राची खालावत चालली आहे. कोण खालावतंय? तुम्हीच खालावता. की रडारड न करता YSR रेड्डीप्रमाणे जर तुम्ही जयवंशामध्ये मिसळला असतात तर आज महाराष्ट्रात तुमची सत्ता असती. महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेंवर उवाठाचा झेंडा फडकला असता. मात्र तुम्हाला दुसऱ्या लाजा काढायचा आहे, दुसऱ्यांची पापं मोजायची आहेत. मात्र आपल्या बुडाखाली किती आमदार आहे हे मात्र तुम्हाला बघायचं नाहीये. रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस राहत नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे. का मराठी माणूस फक्त मुंबईतच राहतो म्हणून तुम्ही फक्त मुंबई पुरतेच मर्यादित राहिला आणि आता खापर फोडत आहात की मराठी माणूस यांना नाव ठेवेल. यांना जे मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामधून ते कोणी केलेलं आहे? एलियन्सने केलंय का? परग्रहावरून आलेल्या लोकांनी केलेलं आहे का प्राण्यांनी केलंय? मराठी माणसानंच केलेलं आहे ना. मग तुम्ही जेव्हा मराठीचा मुद्दा घेऊन भावनिक साथ घालता, भावनिक आवाहन करता लोकांना, मग त्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला का जाणून आहे? त्याचं कारण तुम्ही मिसळतच नाही. तुम्ही मिसळतच नाही लोकांमध्ये. आणि वर तुम्ही म्हणता की महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला. निवडणुकीच्या तोंडावर 10 दिवस उरलेले असताना तुम्ही प्रचाराला बाहेर पडले. तुम्ही 2-3 सभा घेतल्या, काही शाखांना भेटी दिल्या, बस संपलं. एवढ्या भरोशावर सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या लिगसीमुळे तुमचे ठाकरे बंधूंचे हे 70-71 नगरसेवक मुंबईमधून निवडून आले. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये इतकी पिछेहाट का झाली? तुम्ही दुसऱ्याची पापं काढता, दुसऱ्याची लाज काढता. अहो, तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात. तुमच्या रॅलीजमध्ये अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुम्ही हरामखोर म्हणता. भगवद्गीतेचं जो ग्रंथ आहे त्याला जाडजूड पुस्तक म्हणून हिणवता. आणि वर असंही म्हणता की मला एका जणाने मराठीतून कुराणाची प्रत दिलेली आहे आणि ती मी घेतली. मग भगवद्गीता का फेकली? तुम्ही भगवद्गीता फेकली म्हणून महाराष्ट्रातून तुम्हाला फेकण्यात आलंय बाहेर. ते तर नशीब आहे. बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी आहे म्हणून
मुंबईमध्ये अस्तित्व टिकलंय थोडंसं. पण महानगरपालिका ती गेली ना हातातून. इतरांची लाज काढणे, इतरांची पाप मोजणे खूप सोपं आहे. आठवून बघा मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी 50 सभा घेतल्या जवळपास, आणि आय थिंक फक्त एकदा शेवटच्या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की जेव्हा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आईबाप काढले की देवेंद्र फडणवीस हिंदू आहे का, फडणवीसांचे आई वडील तरी हिंदू होते का, असे काहीसे हे बरळून दिले. साहजिकच एखाद्याने आपले आईबाप पाडल्यानंतर कोणालाही राग येणं साहजिक आहे. भडकले देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी चोख उत्तर देऊ टाकले की वरतून आभाळातून जर गंगाधरराव बघत असतील तर त्यांना गर्व वाटेल की माझा पोरगा हिंदुत्वाला पुढे नेतोय. मात्र या पलीकडे सुद्धा खूप काही बोलता आलं असतं, पण देवेंद्र फडणवीस बोलले नाही, कारण त्यांनी ठरवून ठेवलेलं होतं मी टीका करणार नाही. आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंनी टीका करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही. विकासाचा कुठलाही उपक्रम किंवा कार्यक्रम यांनी जनतेला दिला नाही. हास्यास्पद गोष्ट म्हणजे एका सभेमध्ये यांनी यांचा वचननामा जाहीरनामा म्हणून एक छोटंसं डायरी वजा पुस्तक दाखवलं होतं आणि वर असं म्हटलं होतं की हे छोटंसंच आहे, पण ह्याच्यात आम्ही सगळं दिलेलंय. हसू झालं त्या गोष्टीचं. या अशा गोष्टींमुळे यांना फटके बसलेले आहे. मात्र हे लक्षात न घेता शिंदेंना मिंदे म्हणणं, त्यांची लाज काढणं, त्यांची बापू मोजणं, हे असले उद्योग हे 2022 पासून करत आलेले आहेत. लोकांना ना सहानुभूती आता अजिबात राहिलेली नाहीये. संपलं ते सगळं. आता सहानुभूती नाही. काय ना, एखादा माणूस जर एकदा रडला तर समोरचा एकदा डोळे पुसेल, दोनदा पुसेल, पण तुम्ही वर्षभर सातत्याने रडतच बसणार आहात तर समोरच्याकडे पण तेवढा वेळ नाहीये तुम्हाला धीर देण्याचा आणि तुमचे डोळे पुसत बसण्याचा. समोरचा विचार करतो रडकय, जाऊ दे, रडू दे याला. तशी काहीशी अवस्था तुमची झाली. मात्र यातून परीक्षण न करता, अवलोकन न करता अजूनही तुम्ही त्याच मार्गावर आहात. याची लाचकाड, त्याची पापमोज. तर आता 2029 पर्यंत तर कुठली निवडणूक नाहीये, त्यामुळे तुमच्या सभा पण आता कमी होती. फार फार तर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे तिथे विकास कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जाणारच आहे. कारण आतापर्यंत प्रत्येक विकास कामाला मुंबईमध्ये तुमचा विरोधच राहिलेला आहे. समृद्धी महामार्गाला विरोध झालाय, नाणारला झालाय, जगतापूरला झालाय, बुलेट ट्रेनला झालाय, मेट्रोला झालाय, सिमेंट रस्त्यांना विरोध करून झालेला आहे. आता आणखी पुढे विरोधी पक्षात असल्यामुळे आणखी असाच विरोध अपेक्षित आहे. बघूयात कोणकोणत्या गोष्टींवर तुम्ही आक्षेप घेता आणि विरोध दर्शवता आणि त्यातून शिंदे फडणवीस कसा मार्ग काढतात. नजीकचा काळ याचं उत्तर लवकरच देईल मित्रांनो. या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता कळकळीचं आवाहन आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहे, ज्यांच्यावर जे निकषात बसत नाहीत, त्यामुळे उपचार होत नाही, औषधं मिळत नाही, हालाकीच्या परिस्थितीत त्यांचे असलेले नातेवाईक यांच्याकडे एक वेळचं अन्न जेवण्यासाठी सुद्धा 10 रुपये पण नसतात. ही वस्तुस्थिती आम्ही डोळ्यांनी बघितलेली. म्हणूनच आपण समाजाचा एक भाग म्हणून, एक घटक म्हणून आणि संवेदनशील म्हणून त्या सगळ्यांना सेवा उरवत आहोत. त्यांच्या औषधांची, उपचारांची आणि जीवनाची व्यवस्था करत आलेलो आहोत. त्याचप्रमाणे जो बळीराजा जगाला खाऊ घालतो, त्यापैकी अनेक जणांची उपासमार आज मराठवाड्यामध्ये होतीये. गुराढोरांना खाऊ घालायला चारा सुद्धा नाहीये. लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मध्यंतरी दिवाळीच्या दरम्यान आपण अशाच काही गरजू कुटुंबांना दिवाळी भेट म्हणून अन्नाचं किट वाटलं होतं. तसंच किट आता परत एकदा आपल्याला वाटायचं आहे मित्रांनो. तेव्हा या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येऊ. जो आपल्याला खाऊ घालतो
त्याला दोन घास त्याच्या पोटात चांगले जावे त्यासाठी मन मोठं करून तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान दिलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर करता येत आहे ते नक्की करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर डिजिटल पावती बनवून तुम्हाला पोचती करता येईल. अनेक जण हा प्रश्न उपस्थित करतात की महाप्रपंचतर्फे असं आवाहन वेळोवेळी का केलं ना. याचं कारण असं आहे, यंत्रणा खूप मोठी राबवतोय आपण, कामं मोठी चालू आहेत मित्रांनो, वेळ कमी पडतो. अनेकदा असं होतं की पदरचे पैसे टाकून सुद्धा निधी कमी पडतो, कारण प्रत्येक वेळी आवाहन केलं म्हणजे सहकार्य विधी येईलच असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळीतून आवाहन करावंच लागतंय. तेव्हा मन मोठं करून या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन पुढे या, एवढंच कळबळीचं आवाहन आणि विनंती. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.